हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर उन्हाळा तर खूप चालू झालेला आहे, त्यामुळे म्हटलं छान असं मस्त थंडगार ताक बनवलेलं होतं, तर त्या ताकाचा मट्टा बनवायचा आहे. तर घरी मी नेहमी साय टाकून जे दही बनवते, तर त्याच दह्याचं लोणी एक साईडला काढून त्यानंतर त्याचं मी ताक बनवणार आणि त्या ताकापासूनच मस्त असं थंडगार मट्टा बनवणार आहे. तर मातीच्या भांड्यामध्ये मट्टा बनवण्याची वेगळीच मजा असते, कारण ते चवीला फारच छान लागतं. इकडे बघू शकताय, जी मी माझी 7 दिवसाची साय साठवलेली होती ती आता मी फेटून घेतली. त्याचं लोणी एक साईडला बाजूला काढलं. लोण्याचा गोळा किती झाला आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. इकडे बघू शकताय, मातीच्या भांड्यामध्ये मी ताक ओतून घेतलं. हे ताक खूप चविष्ट लागतं, कारण त्याच्यामध्ये आपण साय आणि दूध हे मिक्स करून त्याचं दही बनवलेलं असतं. त्या दह्याचं लोणी बाजूला काढून मी छान असा मट्टा तयार करायला घेतलेला आहे. आता मी त्या मातीच्या मटक्यामध्ये ते ताक ओतून घेतलं आणि आपल्या बागेमधला छान असा हिरवागार पुदिना तोडायला आले. तर आपल्या बागेमध्ये पुदिन्याची मी 2-3 काड्या लावल्या होत्या, तर तो मस्त असा फुटलेला आहे. तर तोच बागेतला पुदिना आणून छान असा मट्टा तयार करणार आहे. तर पुदिना मला पाहिजे तेवढा घेतला. आता चला तर मग मस्त असा मट्टा बनवूया. पहिलं तर मी जिरं भाजून घेतलं होतं, तो जिरं भाजलेलं मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यानंतर आता ते आलं, त्याचबरोबर तो आपला पुदिना आणि कोथिंबीर, तर असं हे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहेत मी 2 मिरच्या हिरव्या. तर असं काहीसं छान असं मट्ट्यामध्ये हा मसाला आपल्याला तयार करायचा टाकण्यासाठी. आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं जिन्नस आणि त्याचबरोबर आपल्याला हे वाटलेलं जिरं त्या मट्ट्यामध्ये टाकायचं. तर सर्वात अगोदर मी वाटलेल्या जिऱ्याचा 1 चमचा त्याच्यात टाकला. त्यानंतर ही जी आपली पेस्ट बनवली होती तर तीसुद्धा टाकून घेते. तर खूप छान अशा पद्धतीनं मट्टा बनवला तर छान लागतो. 1 चमचा मी साखर टाकलेली आहे. आता चवीपुरतं मीठ पण टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे, पण ह्याला म्हणजे ह्या मातीच्या भांड्यामध्ये बनवलं आहे, त्यामुळे त्याची चव खूप छान लागणार आहे. तर हे मी अगोदरच फेटून घेतलं होतं, पण ह्या छोट्याशा हवीनं छान असं हे करून घेतलं आणि छान लागतं बघा मातीच्या भांड्यामध्ये. आता तयार झालेला आहे आपला मट्टा. तर थोडंसं तिखट, थोडंसं गोड आणि थोडंसं आंबट अशा चवीचा मट्टा प्यायला कोणाकोणाला आवडतो आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये. तर छान असा मट्टा तयार करून घेतलेला आहे. आता तुम्हाला दाखवते जवळनं. कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि चव तर दुप्पटच लागणार, कारण मातीच्या भांड्यामध्ये तर बनवला आहे. चला तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा असा छान असा मट्टा आणि या सगळेजण मट्टा प्यायला. आता बघू शकताय मट्टा तर तयार झालेला आहे. मी पिऊन पण दाखवते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. खूप श्री छान स्वामी मट्टा समर्थ. झालेला आहे आणि बघा आता मी पिऊन पण दाखवते. खूप मस्त झाला. एक नंबर मट्टा लागतो. मस्त झाला आणि तुम्ही सुद्धा करून पहा बरं का. चला तर श्री स्वामी समर्थ.